वेदानुमते शास्त्रो भयति पुराण भय व्याप्ती ती जायते क्रिया उदात्त भयस्ती तुदायो हो. म्हणजे गोड अंतकरणाने कृपा करणारे जगात फार आहेत. पण ज्यांचे उपकार ज्यांची कृपा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही असे एकच उपकार आहेत ते फक्त संतांचे. इतक्या टोकाचे उपकार आहेत. सज्जनो, देवाचे सुद्धा उपकार आहेत, आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत आणि संतांचे सुद्धा उपकार आहेत. या सृष्टीवर अनन्यसाधारण उपकार असणारी बरीच काही लोक आहेत. सूर्याचे उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, झाडाचे उपकार आहेत, मेघाचे उपकार आहेत, फारसे काही उपकार आहेत. सूर्यचंद्राचे उपकार लक्षात असू द्या. जीवसृष्टीसाठी सूर्याचे उपकार अत्यंत गरजेचे आहेत आणि गर्भित फलित सृष्टीसाठी चंद्राचे उपकार अत्यंत गरजेचे आहेत. मी 7वी शिकलो शाळेत, पुढे नाही शिकलो. आवाज कडक करा ना, बेस कमी करा. हे मॉनिटरला द्या ना चांगला आवाज द्या. गुरुजी सांगायचे आम्हाला, बाळा चांदीचा पत्रा लावलेला एक महाल आहे. चांदीचा पत्रा लावलेला महाल आहे. महाल एका भिंतीला सोन्याचा पत्रा आहे आणि मध्यभागी एक टेबल टेकला आणि त्या टेबलवर एक झाडाची कुंडी टेकली. 20-22 दिवसाच्या नंतर त्या कुंडीतलं झाड एका दिशेला वाकलं. ती दिशा खिडकीची होती. ज्या खिडकीतनं सूर्याचा प्रकाश येत होता त्या दिशेला ते झाड वाकलं होतं. म्हणजे जीवसृष्टीच्या वाढीसाठी सूर्याचा प्रकाश अत्यंत गरजेचा आहे. त्याचे सुद्धा उपकार आहेत. तेजो भय कांती दिवाकरायाम दिनपतेति जायते नाम यतम वृद्धिरोर भयस्थितानायाम भास्करो तेजो कांती यद्दिवाकरानाम नैवम गांजा कसम लिखितम. या वृद्धीसाठी सूर्याचा अत्यंत उपकार आहे. मला एक कुठला तरी आजार झाला, डॉक्टरांनी ब्लड तपासलं, त्यांनी सांगितलं आमका आमका आजार आहे, गोळ्या घेतल्यावर दुरुस्त होईल, पण त्याच्यापेक्षा रोज सकाळी तुमच्या छतावर लुंगी लावून बनेल काढून शर्ट काढून बस जा, सूर्याचा प्रकाश घेत. 16व्या दिवशी ब्लड तपासलं, बाबा आजार गायब. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये एवढी मोठी ताकद आहे, तरी पण संतांची बरोबरी करू शकत नाहीत. प्रधिनोति कायाम स्वेदाति जायते नाम. कधी कधी या भास्कराच्या प्रकाशाने घाम येतोय. तो तेजस्वी प्रकाश आहे. उपकाराची भूमिका आहे, पण संतांच्या बरोबरीची नाही. चंद्राचा प्रकाश माहिती आहे राजे हो, चंद्र जर हा देदीप्यमान नसता तर या पृथ्वीवरच्या एकाही झाडाला फुल लागलं नसतं. आणि फुल लागलं नसतं त्या अर्थी ज्वारी पिकली नसती, गहू पिकले नसते, बाजरी पिकली नसती. अगो फलितो भय जायते गर्भास्थितोची यति कालाम येता निशापती जायते न प्रिया वृद्धिस्तो ये जगा. उदरम भरण यत पोक्तेषु भयस्थिता जठरानलो तृप्तावसायाम निशापती भय व्याप्तियाम. या उदराची व्यथा भागवण्याचं काम ज्वारी गहू याच्यापासून आहे. हजारो क्विंटल सोना आणि हजारो क्विंटल चांदी असेल तर चांदीच्या भाकरीने सोन्याचं पिठलं करता येत नाही सुमळ्या. त्याला गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात. आणि याला बीजारोपण करण्याची ताकद चंद्राच्या प्रकाशात आहे. त्याचे उपकार आहेत. मेघाचे सुद्धा उपकार आहेत, झाडाचे सुद्धा उपकार आहेत, पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. असं मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही राजे हो. पुराण बघत जा. खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याकडे. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून काही बी ऐकता का? घरी जाऊन तपासा हा खरं बोलतो का खोटं बोलतोय. मोबाईल इचकी जा ना. भांगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कधी चांगलं बघा जा. 3-3 वाजूस तर मोबाईल इचकीता. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला विचारता काल काय खाल्लं, तुला खाल्लंय. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी 3 वाजेपर्यंत जागता तुम्ही. कधी कधी शास्त्र पहा, पुराण पहा, वेद पहा.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातला राजा बना. बघा ना तुम्ही, आहे तो मोबाईल हुशार आहे, चांगला आहे, सात्विक आहे, भंगार पाहता तुम्ही. अमाप उपकार पण संतांच्या बरोबरीची नाहीत. बाबाजी देवाचे सुद्धा उपकार आहेत, पण देव उपकार करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये शंकेची खिचडी शिजती. देवाच्या काय शंका आहे देवाच्या अंतःकरणात? ते कोणावरही उपकार करीत नाही. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. देव हा उपकार करत असताना अपपर भाव पाहतो. तो भक्तावर कृपा करतो, उपकार करतो, दुष्टावर करत नाही. देवानं कोणावर जरी उपकार केला असता तर हस्तिनापूरचे राजे आंधळ्याचे कार्टे झाले असते. मी खालच्यांना म्हणत नाही, गैरसमज करून घेऊ नका. कारण काय होते, माणसं त्याचा मतितार्थ पाहत नाही तर उगाच म्हणते बाळू महाराज आंधळ्यांना बोलला असेल का? नाही, मी द्वापार युगातल्या आंधळ्याचं सांगतोय. जर पंढरपुरातल्या मालकानं कोणावर जरी उपकार केले असते तर तो द्वापार युगातला अंध धृतराष्ट्र, त्याचा अंतःकरणही आंधळ होतं. डोळी तर अंध होतीच, पण अंतःकरण सुद्धा अंध होतं. मारली त्याची कार्टे, मारली त्याची कार्टे, 100 मारली, 100 मारले. बाबाजी त्याचं एक कार्ट मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाचे एक पोरग सोडून दिलं तर बाकी सगळे पोट्टे दारू पिऊन मेले. एकच वज्र नावाचा मुलगा सोडून दिला. पुराण बघा, लक्षात होईल. किंवा ज्यानं चांगलं पाठ केले त्याचं ऐक जा. वया घेऊन बसणारायचं नका ऐक जाऊ, खड्ड्यात जाताना. हो, गाडी एखाद्या वेळेस मोडकी तोडकी असू द्या, ड्रायव्हर चांगला असावा. बंद पडीनं कडीला लावता येईल, एसटीला हात देऊन जाता येईल. गाडी एअर कंडिशनर आहे, डोर ड्रायव्हर पेलेला आहे, घातली पुलात. ज्यानं अभ्यास केलाय का त्याचा ऐक जा. कारण सांगू तुम्हाला, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. कधी कधी पुराण पण ज्यांनी सखोल अभ्यास केलाय त्याचा ऐकत जा. देव तुमचं चांगलं करेन राजू, चांगलं करेन. चांगलं ऐकत जा आणि चांगलं वाची जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचील. चांगलं वाची जा, चांगलं वाची जा. काही वाची जाऊ नका. या भंगाऱ्याचं असं झालं, त्या भंगाऱ्याचं कशाला ते वाचिता. त्याला तिथं आदळला आणि तो तिथं फुकला आणि तो तिथं आपटीला आणि काय घेणे तुला. तो आम्ही होता का तू साडू येतो कशाला फुकट कळण शेंडी वळवळ इचकायला घेणं देणं. 60-65 वर्षाची जिंदगी नालायकासाठी इचकाय लागला. विठाला विठाला बाईनं शाप दिला बाबा आणि शापामुळे सगळ्याला सगळी मेली. फक्त वज्र वाचला. आवाज वज्र वाचला. वज्र स्वतःचा संसार मातीत घातला. पण भजन न करणारे गादीवर येता कामा नये. नाना दखल घेतली त्यांनी आणि भजन करणाऱ्याला हस्तिनापूरची गादी दिली. त्यांचं नाव आहे पांडव. पांडव भजन करत होते. पुरावा आहे. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, अरे त्या देवासे आठवते. पाहते पांडव अखंड वनवासी,
तरी त्या देवाची आठवणी. देवाचे उपकार आहेत पण भक्तावर दुष्टाव नाही. एकाचा बाप मारला आणि पोरग वाचिलं. बापाला मारलं, फाडून मारलं बापाला पंढरपुरातल्या मालकानं, आणि त्याच्या पोराला कडावर घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखे नहाला. बापाला मारलं, फाडून मारलं, फाडून, चाकून नाही काय नाही, मांडीवर घेऊन फाडला, टर 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 फाडला बाप, आणि पोरग वाचिलं. म्हणजे मुलावर उपकार केले आणि बापाला आदळलं. आपपर भाव सांगू तुम्ही, हे भजन करू देत नव्हतं सुमळे. नाव घेऊन दी देवाचे, हो हे त्याचं ब्रीद होतं, त्याची आचारसंहिता होती. म्हणजे देव उपकार करत असताना भक्तावर करतोय, दुष्टावर करत नाही, ही त्याच्या अंतःकरणातली शंका आहे. राहिले उपकार आई वडिलांचे. आई वडील सुद्धा उपकार करतात, कोणावर करत नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. स्वतःच्या लेकरावर जितकं प्रेम करतात, स्वतःच्या लेकरासाठी अविरत जीवन झटवतात, तितकं दुसऱ्यासाठी करत नाहीत. म्हणजे आई वडिलांचे उपकार सुद्धा संतांच्या यादीत नाहीत. ते आपल्या लेकरांवर उपकार करतात, दुसऱ्या शेजाऱ्यावर कुठे करतात. मला एक मुलगा आहे, माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघ जण रस्त्यात उभे आहेत. गाडी तिकून माझी आली, हात केला, गाडी उभी केली, दोघालाही तहान लागली. गाडीत बिसलेरी एकच होती. कल्पना करा, दोघांची जीभ तोंडातून बाहेर येऊ लागली, इतकी तहान लागली. मी अगोदर बिसलेरी कोणाला दिली असेल? आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पी कधी. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुम्ही दुसऱ्याच्या पोराला दिली असते का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं किती बांध कोरितात. विठाला विठाला विनोद नाही राजो, मी माझी जी तुमची परिस्थिती आहे. प्रत्येक आई वडील आपल्या लेकरावर जितका लळा लावतात, जिव्हाळा करतात, ते दुसऱ्यावर करत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. देव भक्तावर कृपा करतो, आई वडील स्वतःच्या अपत्यावर करतात, पण संत कोणावर पण अपना सारिखे करीतात, अपना सारिखे करीतात, नाही काळ वेळ तयार, नाही काळ वेळ तयार, नाही काळ वेळ तयार, सारिखे करीतात काळ, नाही काळ कोणावरही कृपा करतात, कोणावरही उपकार करतात. नास्तिकाला सन्मार्गाला लावतात. त्याची जात पाहत नाहीत, त्याची पंथ पाहत नाहीत, त्याचा वर्ण पाहत नाहीत, त्याची गरिबी श्रीमंती पाहत नाहीत. कसल्याही प्रकारचा न विचार करतात त्याला थडीला लावतात. ती संत असतात. म्हणून एक नंबरचे उपकार संताचे. काय सांगू आता संतांचे उपकार. जेवढे मला आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करील. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. वाढवा, एकदा चांगला झाल्यावर तिथे बोट घाली जाऊ नका. मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धेनं ओत भरीत अशा श्रद्धेने चालत असलेली ही जुनाट परंपरा. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु गुरुवर्य नगद नारायण महाराज असतील, पूजनीय महादेव बाबा असतील, पूजनीय प्रातस्मरणीय माणिक बाबा असतील, वंदनीय नरसू बाबा असतील, ही चालत असलेली ज्ञानोबाराय तुकोबारायांची जुनाट परंपरा
आणि त्या परंपरेवर अधिष्ठित असलेली पूजनीय वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय सद्गुरू शिवाजी बाबा, बाबांच्या आधिपत्यात चालत असलेला, अरे विको नकोय मला दादा, या बा ज्याला डोळे नाहीत त्याला चष्मा द्यायला नाही पाहिजे. भेट जाऊ नका. काय भ्याचं कीर्तन कराल, तुमच्यासाठी रोजचेच कीर्तन कार्य असते, तर काय ताण घ्यायचा त्याचा, ते म्हणतच असते आवाज वाढा, तुम्ही जर सहालीच फक्त. आम्ही लहानपणी देवीचा जोगाव मागायचो नवरात्रात, पण एका घरी मी 10 बाऱ्या गेल्यावर त्या बाईच्या लक्षात याचं, दुसऱ्या बार ती फक्त पिठानं बोट ढवळे करायची, माझ्या ताटात धरायची. मला वाटायचं तिनं पीठ आणलंय, पण बोटच ढवळे होते पिठानं, पीठ पडतच नव्हतं. पहिल्यानं वाढीत होती ती, पण दुसऱ्या बार जितक्या बाऱ्या जाईन नुसता पिठाचा हातच ढवळा दाखवायची. मला वाटतंय वाढलं, पण ताटात वाढत नव्हतं ना. तसं हे करते विठाला. त्याला ताण येतो ना, त्या 2 तासात सगळे त्याच्याकडेच बोट करते. आदरणीय पूजनीय बाबांच्या आधिपत्यात चालत असलेली ही सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीकडे या परंपरेत, या पावन पवित्र परंपरेत मला 2 तास ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन सांगण्याचा योग आला. माझं महत् भाग्य. रोज कीर्तन असतील त्याबद्दल काही विषय नाही. या भूमीमध्ये विटेवरच्या मालकांनी ज्या साधूची दखल घ्यावी, ज्या महात्म्याची दखल घ्यावी, असे महान महात्मे योगीराज या पवित्र मातीत जन्माला आले सुरळेगाव मध्ये. काय भूमी पवित्र आहे राजे हो तुमची. जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र तो देश. ते कुळ पावन आहे, तो देश पवित्र आहे. हे गाव किती पवित्र आहे. जिथे विटेवरचे मालक ज्या साधूची दखल घेतात, असा परम पावन महात्मे या भूमीत जन्माला आले. आणि त्या प्रांतातले तुम्ही आहात, तुम्ही नशीबवान आहात. पण कधी कधी लक्षात ठेवा, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बऱ्याच वेळेस होता असं, होता असं. तेव्हा गावरान तूप 100 लिटर जरी असेल ना, तर एक तर खावा, नाही तर इकावा, नाही इकलं तर फुकट वाढावा. पण येडगळ चेतुरीनं वंगण केलं बैलगाडीला, वंगण. त्या चेतुरीला म्हणलं तू आखाव डोकं आपटून जीव दी, गावरान तुपाचं वंगण नसतं चेतुरे. उशिरा कळते तो आपल्या लोकायला, उशिरा कळते लोकायला. आजार 3ऱ्या पट्ट्याच्या पुढे गेल्या जगात डॉक्टर नाही त्या पेशंटला नीट करणारा. वेळेची वेळे लक्षात आलं पाहिजे, कोण साधू कसा आहे, काय व्याप्ती आहे, काय महत्व आहे. गेल्यावर काय करता, भिताडावर फोटो लावून आणि तुळशी फेकून आणि फुलं फेकून. दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. लग्न झाल्या झाल्या पपेची मायन घेऊ मस्त राहायला, आपलं गावरान तुपात भजे तळून खाल्ले. आणि बाप मेल्या मोह कीर्तन ठेवलं, आमचे बाबा होते. मला माहित तू ह्यामुळं तो हा बाबा मेलाय. चला ते आम्ही बुक्याचे कानकुंडे म्हणून नाव घ्यावं लागतं त्याचं, काय विषय. असं असल्यावर तर मी घेतलंच नसतं मागणं पुढं फुफुटा उडं. मी घोड्यावर बसल्यामुळं नाईलाज आहे माझा. घोड्यावर कळालं ना तुम्हाला, म्हणून नाईलाज आहे. विठाला विठाला झोपासा राजो. मला आज माहित झालं, आदरणीय संभाजी महाराजांनी सांगितलं, मोठे बाबा या गावातला जन्म आहे, या गावातला जन्म आहे. नाना सुद्धा म्हणाले या गावातला जन्म आहे. किती पवित्र लोक आहात तुम्ही. आणि त्या पवित्र एक तुम्हाला प्रणाम करतो, एक प्रणाम करतो. राजे हो, ज्या गावात बाबांचा जन्म,
आणि बाबा तुम्ही सुद्धा मान्य केलं गावकऱ्यांचं, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. तुम्ही नको म्हणत होता, आकाश मार्गाने यायचं बाबा नको म्हणत होते, ते म्हणले उद्या भविष्यात लोक थोडेसे म्हणतात, पण तुम्ही गावकऱ्यांचं ऐकलं. कारण ज्या मातीमध्ये गुरुवर्य बाबांचा जन्म झाला त्या ग्रामस्थांनी आकाश मार्गाने तुम्हाला आणलं. गावकऱ्यांना प्रणाम करतो. आणि बाबा तुम्ही सुद्धा त्यांना मान्यता दिली, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. पाहिजे पाहिजे, वा दखल घेतली तुम्ही, प्रणाम आहे तुमच्या कार्याला. मी पाकिट देणाऱ्याला चोंबळीत नाही, माहित हाऊत भरलाय. हे किती कॅमेरे चालू, मी भेट नाही. मी का चोऱ्या केल्यात का कोणाच्या लुटलंय का खिशे कापलेत? मालकाची कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची माझ्यावर. आणि कशाला चोंबळायचं कोणाला? इथल्याने एक जण मला 2 कोटी दिले, गेवराईत गेलो मला अटॅक आल्या, पुट्ट बोरी टाकून फुकीन का ते पैसे? पण तुम्हाला कशाला चोंबाळू? तुम्ही आदरणीय पूजनीय वंदनीय संतांचा जय जयकार करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतोय. विठाला विठाला. या परंपरेला, नारायणगड परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. का? संप्रदायातल्या प्रत्येक तरुणांनी, मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, जुन्या परंपरेला नमस्कार करत जा. कारण या जुन्या लोकांनी कन्या घुगऱ्यावर परंपरा टिकवल्या, पायी पायी कीर्तनाला जाऊन परंपरा टिकवल्या. म्हणून आमच्या सारख्यांना कीर्तन करण्याचा योग आला. म्हणून ह्या जुन्या परंपरेची आमच्यावर कृपा आहे, म्हणून त्या परंपरेला प्रणाम. तारखीच्या संदर्भात आदरणीय संभाजी महाराज संपर्क करत होते. महाराजांना प्रणाम. एक नाना असतील, बाबा असतील, आदळमोईचे नाना सुद्धा आहेत, हरिओम बाबा आहेत, बोरेश्वर संस्थांचे मोठे नाना आहेत. आमचे ते दुसरे नाना आहेत, पुन्हा मामा 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 आहेत, माऊली महाराज आहेत, बाजूचे गवते महाराज, कदम महाराज, टोपे महाराज नाना असतील. आधी करून ही सर्व महाराजांनी सुरुवातीची रूपवाळी म्हटली ते सालपे महाराज, रामनाथ महाराज, रामनाथ बाबा चोपदार आधी करून सर्व. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला पण धन्यवाद. रडल्याशिवाय माय पाजित नाही तर तुम्ही कसे वाढवा मंदिर वाढीत चालतच असत. तिला वाटतं मग बाब्या झोपला, पाठपासून झोपला ना, धुईना हातन पाज न त्याला. अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या देवनात या पवित्र परंपरेला प्रणाम करण्यासाठी तुम्ही या पवित्र भूमातेत आलात. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. प्रणाम तुम्हाला. काय सांगू आता संतांचे उपकार, अमाप उपकार आहेत संतांचे. आजचा जो पवित्र दिवस आहे हा वारकरी संप्रदायातला अनन्य साधारण दिवस आहे. आज 19 संन्याशापैकी 1 नंबरच्या संन्याशाचा प्रगट उत्सव आहे, जन्मोत्सव सोहळा आहे. ते माझे मारुतीराय, ज्यांना आपण हनुमान जयंती म्हणतो. अशा या पवित्र संतांचे किती उपकार आहेत, जेवढे मला माझ्या फावल्या वेळात जेवढे सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. किती उपकार संतांचे. संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार असतील नवल नाही, देवावर सुद्धा उपकार आहेत. बाबाजी त्रेतायुगात एक युद्ध सुरू झालं. त्या युद्धाचं एक नाविन्य होतं. एका बाजूनं प्रकांड राक्षस होती आणि एका बाजूनं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे 4 लोक होती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ आणि राम लक्ष्मण मानव, ह्या 3 जाती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ, ह्या 3, आणि प्रभू रामचंद्रन लखनलालजी मानव, 4 लोक. आणि एका बाजूनं फक्त प्रकांड राक्षस, त्याच्यात एकही मानवी देहधारी नाही, सर्व राक्षस होती, सर्व राक्षस.
राजे हो तत्वकुंभ नावाचा व्यक्ती राजा रावणाकडे होता. 127 विद्वानापैकी एक विद्वान होता. तो 127 विद्वान होते त्याच्याकडे. त्याच्यापैकी तत्वकुंभ सुद्धा निशाचरच होता. मग एका बाजूनं राक्षस आहे आणि एका बाजूनं 4 लोक आहेत. 4 ह्या 3 जाती पशुच्या येऊन इथल्या आहेत, पण प्रभाग वेगवेगळे पडले. गोलांगुळ वेगळे, वानर वेगळे. रिष म्हणजे अस्वल, गोलांगुळ तुम्हाला, वानर तुम्हाला माहित आहेत. या वानरामध्ये पुन्हा वेगवेगळ्या जाती. माकड वेगळे, त्याच्यात लाल तोंडाचे वेगळे, वेगवेगळे असे आहेत. पण हे 4 प्रभाग. एवढं युद्ध तुंबळ झालं, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि रावण एके दिवशी संध्याकाळी मीटिंग लावली. फार मोठा रावण होता. रावणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. रावण जर आज जिवंत असता तर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. संभाजीराजे एवढा प्रकांड विद्वान रावण, श्रीमंत रावण, विद्वान तर जाऊ दे, एवढा विद्वान, एवढा श्रीमंत. एक मुद्दा सांगतो. रावणाच्या लंकेची पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची होती. गोळ्याने संपले बरं माया. मला याच्या चालू येतात तर याचा डोक्याचा काही संबंध येत नाही. हे अपघातामुळे बॉयलजनला क्रॅक गेलाय चाटे सर, त्याचा याचा काही संबंध आहे. दुखतंय खाली. आणि हे खराब असतं तुम्हाला कशाला कीर्तनाला बोललं असतं तुम्ही. हे चांगलं आहे म्हणून बाहेर किंमत आणि घरी किंमत आहे. हे जायचं गेलं का ती पप्याची माय विचारित नाहीत कुठे आहेत, माग आहे. हो म्हणून हे डोकं चांगलं ठेवून घरी जात जा. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच, रुंदी किती असेल ते घरी गेल्यावर पहा. बाबा ही सगळी सोन्याची होती. 269 किलोमीटर उंची, 11.5 फूट. 3च फूट जर अशी भिंत कोरली, 3 फूट ना किती लोक खुश होते. आणि एकाही नालायकाला प्याला पैसे द्यायचे नाही. फक्त त्याच्या घरी त्याच्या बायकोला जोत द्यायचं. तुम्हाला नाही कळायचं. नॅकलेस ते नवीन दागिना आला आणि बैलाची जोती गेली यायला आले. मला सांगा एका बाईला 5 तोळ्याचं जोत दिल्या तिचा हात जातो का बाबा दुसऱ्या बटनाकडे. आणि इतकी रावणाची भिंत मोठी होती. एका घराच्या चौकटीला सोनं 22.5 क्विंटल. भावट्या सांगतोय, भावट्या ते कवाडन फवाडन कुलाफेन फुलाफेन ते सोडून द्या. तेवढा श्रीमंत रावण. मीटिंग लावली संध्याकाळी. कार्यप्रस्थ प्रधान होता. प्रस्थ काय म्हणे, किती वानर गेलेत रे. गुप्तचरांनी सांगितलं वानर तर मेलेत नाही, पण एकाही वानराच्या अंगावरचा बाणानं एक केस पण निघला नाही. वानराच्या अंगावर सगळे केस असतात ना, एक केस निघला नाही. रावणानं पटपट आणूनच घेतलं. नालायक आहेत म्हणे, तुम्ही मूर्ख आहेत. आम्ही करावं काय मालक. अरे हाना ना. आणि मग ते खादाडन झोपणार भाऊ होतं त्याच ते बोंबले उठलं. काय नाव होतं त्याचं, कुंभकर्ण. त्याला काही जरी म्हणलं त्याचा पाहुणा तुमच्या गावात आहे का, मग तुमच्या पोटात काऊन डबा उठावा. त्याचा पाहुणा असला तर मग गाडी फोडतात. काय गेले ते, नालायक होत ते. तुम्हाला एक सांगू का, या भारतीय संस्कृतीमध्ये अर्थाच्या मिमध्य पराकाष्ठेमध्ये एक शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न होऊन गेलं. त्या रत्नाचं नाव होतं महर्षी सांदीपनी. सगळ्या गोष्टीचं शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न. ज्यांच्याकडे 12 वर्ष 9 दिवस पंढरपुरातला मालक शिकायला होता. बाबा किती विद्वान असतील ते महाराज. आणि त्यांचं एक वाक्य, श्लोक सांगत नाही, 20 शिक्षण काल संपल्याच्या नंतर
आपला शिक्षणाचा काल संपल्याच्या नंतर आपण जर 10 रुपयाची भाकरी खात असोल तर 90 रुपये संध्याकाळच्याला घरी आणायला पाहिजे, तरच तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे. तर तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे. 20 रुपयाचं खात असेल आणि 1 रुपया कमीत नसेल तर तो नालायक भविष्यात त्या घराला नाशिकला इटा उचलायला नेणार, पुण्याला गटार उपसायला नेणार. पैशाच्या विरोधात बोलणं राजे लय सोपं आहे, आणि पैसे नसताना कारभार करणं इतकं सोपं नाही. पंढरपुरातल्या मालकाला जमला नाही. पंढरपुरातल्या मालकाचे पैसे उडाल्यावर कुबेराच्या इथं झोळी घेऊन गेलता. मग त्या मालकाला पैशाशिवाय चालत नाही तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पत्ते. विठाला विठाला आणि कुंभकर्ण रावणाच्या बाबतीत घातक होता. रावण बाबा 3च लोकांमुळे मेला. एक भावाचे मंद विचार, एका भावाचे फुटीरवादी विचार, आणि बहिणीनं 80,000 भावजाय असताना दुसरी आणायला लावली त्या तुटलेल्या नाकाचीनं. 80,000 भावजाय. दादा मला एक वहिनी आण. भावाचा पिना पाडा त्या वहिनीनं. काय तिला बुद्धी सुचली काय माहित. तरी पंढरपुरातल्या मालकाच्या भावानं तिचं नाक घेतलं कापून नकटीचं. वाजीला रावण. यमधर्माने रावणाला आलिंगन द्यावं, देत नाही यमधर्म कोणाला आलिंगन. पांडवाला दिलं नाही. धर्म किती अधिकारी होता बाबा, अर्जुन किती अधिकारी. भगवान शिवशंकरांनी पाठ थापटावी अर्जुनाची, पाठ. शब्बास अर्जुना, शब्बास अर्जुना. पण त्या अर्जुनाला सुद्धा आलिंगन यमधर्मानं दिलं नाही. कृपा केली आणि विराट राजाच्या घरी नष्टचर्या 12 महिन्याची करत असताना आशीर्वाद दिला, जा सुखात राहताल, कौरवाला सापडणार नाहीत. आलिंगन नाही दिलं, रावणाला आलिंगन दिलं. रावण म्हणला यमधर्म महाराज हे माणसाला नेते हे यम वेगळे, मारिती झोडीती हे वेगळे हो, यमधर्म वेगळा. जसे पोलिसात SP IG DIG काय काही पद तसा ते यमधर्म वेगळा. आलिंगन दिलं. रावणानं सांगितलं ठराविक लोकांना आलिंगन दिलं, त्याच्यापैकी मला दिलंय. राम किती जन्माला आल्यावर मी मेलो असतो. यमधर्मानं सांगितलं 1 कोटी राम असते तरी मरत नव्हतास. मग मेलो कस काय? बहिणीनं आणि 2 भावानं तुला वाजिले. बहिणीनं आणि 2 भावानं वाजिले. कुंभकर्णाच्या बाबतीत 9 श्लोक आले. त्याच्यातल्या एका श्लोकाच्या उत्तरार्धात इतका घाण शब्द आहे, महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार तो शब्द सांगू शकत नाही बायका पुढे हसल्यावर. त्यानं जर लाच सांभाळली तर बरं का, सांगू शकत नाही, इतका घाण शब्द वापरला. आणि बिभीषणाच्या बाबतीत सुद्धा एक वापरला, तो सांगता येईल, मी म्हणणार नाही. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण बिभीषण भजन करणारा होता. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. बिभीषणानं भजन केल्यावर त्याचं घर जळालं नव्हतं. त्याच्यामुळं माझी पात्रता नाही. मालक म्हणत असतील 18 संतांपैकी त्यांचा अधिकार वेगळा आहे, आपल्याला का, आपण कशाला डोकं लावायचं. त्या रावणानं मीटिंग लावली आणि राग आला कुंभकर्णाला. राग राग काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. राग आला, राग कुंभकर्णाला. आणि कुंभकर्णानं रावणाचं दर्शन घेतलं. दादा आज दशरथ नंदन यथा दक्षिणाधिपतयच्चा येते. दशरथाचे पुत्र राम आज दक्षिण दिशेच्या मालकाच्या स्वाधीन करतो. दक्षिण दिशेचा मालक म्हणजे यम स्वाधीन करतो. रावण म्हणला शाबास जाय. मोठ्या लोकांना चोंबळलं की खुश होत असते. नुसतं म्हणायचं वा 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 काय काम आहे, चोंबळलं की खुश होत असते. येतो म्हणे दादा. निघला. युद्ध सुरू झालं बाबाजी. कुंभकर्णाच्या अंगावर बरीच वानर गेली, पण त्यानं एकाही वानराच्या नादी न लागता प्रभू रामचंद्राच्याच समोर त्याने युद्ध केलं. बाबा सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर, सूर्य कासराभर वरी गेल्याच्या नंतर युद्धाचं शिंग फुंकल्या जायचं. आणि युद्धाचं शिंग फुकलं की दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं जायचं. दुधुंबी नावाचं वाद्य, दुधुंबी नावाचं वाद्य आता जरी कोणी वाजिलं तर 95 वर्षाच्या माणसाचं रक्त पळतं, इतकी दुधुंबीत ताकद आहे.
कशाला म्हणते हे मराठीत ज्यानं MA केले त्याला मेळ नाही बसायचा. कशाला म्हणते दुधंबी वाद्य? कारण आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपण आपले शब्द सगळे फुकून दिले आणि दुसऱ्याचे बोखंडीवर घेतले. त्याच्यामुळे कळत नाही ना आपल्याला, काही कळत नाही आपल्याला. दम नाही सप्त्याला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवतायला, दम नाही प्रवचनायला, दम नाही वाऱ्याला. गुण कोणाला आहे? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. तुम्हाला या पवित्र मातीची शपथ आहे. या मातीत कोण जन्माला आलेले माहिती आहे तुम्हाला? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तंबाखू जर एखाद्या बाईनं सोडीत नसल तर ज्या सुनाला पोरग झालं तिनं पोरग 5वीत जाऊस तर सासूच्या तोंडापाशी न्याचत नाही. गुण आला पाहिजे. मी 90,000ची मसड घेतली बाबा, तुरी इकून घेतली. तुरी इकून, आवाज दादा थोडासा, तुरी इकून मसड घेतली 90,000ची. बाजारात सकाळी दूध काढलं 9.5 लिटर निघलं. दिवस मला आता मसड घरी नेताना पुन्हा काढलं 9.5 लिटर निघलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मसडच पाणवणं. 15 डॉक्टर बोलिले, बिना पैशाचे आले. चिखलाव पाऊस पडला. म्हणजे ज्याला संध्याकाळी देते ते डॉक्टर पण पैसे नग म्हणले. घरी आल्यावर डॉक्टरनं सांगितलं, महाराज म्हशीला काहीच बिमारी नाही, पण एक वयस्कर डॉक्टर होते. म्हणले तुमच्या बाजूला कोणी तंबाखू खातं का? म्हणलं शेजारी नचे. आणि मी म्हणलं चतुरा, आमच्या म्हशीच्या कोठ्यात गेलती का? म्हणजे सकाळीच गेलते शेण आणायला. आणि ती संध्याकाळी झोपताना तंबाखू हटाची आठ ठुत होती आणि पहाट थुकत होती. रात्रभर तंबाखू किती आराम करीत होती तिच्या तोंडात पान. आणि ती म्हशीच्या कोठ्यात शेण आणायला गेली आणि हिच्या तोंडाचा वास म्हशीने घेतला. तेव्हापासून दूधच देणं बंद केलं. बाबा केवढी मोठी मसड असती, केवढी मोठी मसड होय संभाजीराजे. मग ती मसड जर तंबाखूच्या वासानं पाना चोरी ती तर गुरुजी 6-7 महिन्याचं लेकरू किती कोमल असते हो. हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर ते मोठ्यापणी बिन पाण्याची पिईन आणि चढ गव्हाचं रान फुकीन दोरके. सोड तंबाखू, सोड 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 तंबाखू सोड. काय पोट भरत का त्या तंबाखून? 125 बायकांनी तंबाखू सोडी की बाळ्याला पुण्य लागन. त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला की तुमची लय खसखस पिकली. तुम्ही काऊन बुटाड हरपून येता? अरे मुंग्या शिस्तीत चलत त्यात बसताना बी कशा बसल्यात पा. मुंगळे तर तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान कोणीकडे बसले तुम्ही? बरं यायला वाटलं, बरं झालं त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला. तुम्ही बी जरा बुटा हरपून येत जाऊ नका. दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं बाबा. युद्धाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र पहाटेपासून कुंभकर्णासोबत द्वंद्व करत होते. आत वरुदाम शिरसा भयद स्वेदाति जायते यतद्धराधिष्ठितम पुनिताया. डोक्याचा घाम पृथ्वी झेलीत होती. इतका घामाघूम प्रभू रामचंद्र झाले. जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक, जगदानंद कंद जगतपती. माझ्या अयोध्येचे मालक, विश्वाचे पंढरपुरातले मालक घामाघूम आहे, जर्जर आहेत, व्याकुळ झालेत. एका वानराने पाहिलं आणि मारुतीरायाला सूचना दिली, पवन सुता मालक बेजार आहेत. जवळ आले. प्रभू बेजार आहेत. हनुमंत वाचत नाही. मारुतीराय म्हणले, मालक काय बोलता? हा पठ्या तुमच्या पायापाशी असल्या काय कोणाची माय वेली तुमच्यावर आघात करायची? काय बोलतो म्हणे. अरे जितकं पाणी पिलं तितकं घामावाट निघून गेले. कोणाची माय गेली, कोणाचा बाप याला. काय बोलतो म्हणे पवन सुता. मालक म्हणाले का प्रभू रामचंद्र वाचू देत नाही मला, हे वाचू देत नाही. अरे बाजूला सरकावा तर सूर्यवंशातला पुरुषार्थ मातीत चाललाय आणि याच्या सोबत युद्ध करावं ते हे मला मातीत घालायला मरतच नाही बेट. काय सांगू आता संतांचे उपकार. पुराण लय गोडे राजे, लय गोडे पुराण.
पुराणाला कोणी मान्यता दिली माहिती? माझ्या देहूतल्या मालकाने. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोने. पुराणाला कंठात बांधलं तुकोबरायने, गळ्यात बांधलं. आपण त्या पुराणाच्या मतानुसार चालायचं. भंगिरेनं सांगितलेलं आपण नाही मान्य करायचं. अहो भंगिरे देवत मानायचे नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजे होते घेते. देव सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेलेच मानायचे. त्या देवाच्या व्यतिरिक्त आपण नाही आपलं डोकं कुठे ठेवायचं. बाकीच्या देवांना आपण मानायचं. डोके फुटतेन. ज्ञानोबराय तुकोबरायने ज्या देवांना मान्यता दिली नाही ते देव मानल्याच्या नंतर योग असा आला. मारुतीरायाने सांगितलं प्रभू 1 तासाची मुदत द्या आणि 1 तासभर याच्यासोबत युद्ध करता का? भगवान म्हणले आजचा न उद्याचा दिवस तर टिकतो गडे, पण आज न उद्या जर हे नाही मेलं तर मग आम्ही वाचत नाहीत. मग अयोध्येत तू जाय. मारुतीरायाला बोलायत बरं का. मारुतीरायाला आरोतुर बोलायची माई काय पात्रता आहे? प्रभू रामचंद्र बोलायत बाबाजी. मग हनुमंता तू अयोध्येत जाय आणि अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या हाताने भरताच्या हाताने व्यवस्थित चालू. मालक फक्त 1 तास दम धरा. दुपारची माध्यान्ह होती. युद्ध चालू होतं. मारुतीरायाने सूक्ष्म रूपात उड्डाण केलं आणि लंकेत प्रवेश केला. आणि लंकेमध्ये 7 सटव्यापैकी 1 सटवी सापडली. सटवी कळत तुम्हाला? सटव्या शक्यतो बायकांना माहित असतात. 5वीच्या दिवशी ते उलटे सोयीचे भावले काढीत असतात. मला इतकं माहिती म्हणजे मी का बाळातीन थोडाच झालो. हो एखादा पुन्हा म्हणायचा ना बायकाला माहिती, मग तुला कस काय माहिती? अरे मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती. मी वाचतोय ना म्हणून माहिती मला. हो माणसं तिरपट चलत येत ना, मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती. मानवांचं भविष्य लिहिणारी सटवी वेगळी. तेव्हा एखाद्याला भाकडवाद वाटत असेल तर सटवीला मान्यता आळंदीतल्या मालकाने दिली. आगा सटवीची ये न विसंबिजे. मग आळंदीतले मालक जर सटवीला मान्यता देतात तर 4-2 पुस्तकं शिकलेला म्हणला मी सटवी मानित नाही, उडी टाक कशात तरी. तू येऊन काय घेणे? मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. बाबा ज्याची पात्रताच नाही. मला सांगा घोडं पाहुण्याचं आहे का गध पाहुण्याचं आहे? सरळ जे असन ते म्हणलं पाहिजे. पाहुण्याच्या गध्याला पण गधच म्हणावा आणि आपला पाहुणा नसला त्याचं घोडं असलं तरी घोडं म्हणावं. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. तसं नसतंय. जी परंपरा आहे का त्याच्यावर बोललं पाहिजे. उग काही बी करायला कालवायचं विचकायचं हे मला मान्य नाही. सटवीचं कस काय? नकोन मानू. तुला कोण मान म्हणते? आणि 2-4 लोकांनी घुगऱ्या वाटणं म्हणजे आज थोडंच असतं काय? ज्ञानोबारायांचं वाक्य ते. आजही काही प्रांतामध्ये बाबा बाई बाळांतीन झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी 5वीचं भजन ठेवतात, 5वीचं कीर्तन ठेवतात, 5वीचं प्रवचन ठेवतात. हो 5वीच्या दिवशी सगळेजण एकत्रित येऊन हरिपाठ करतात. वारकऱ्याच्याच घरी जरी बाई बाळंती वारकऱ्याचीच असेल तर 5च तुळशीचे मणी घरीच तयार करतात आणि 5वीच्या दिवशी त्या लेकराच्या गळ्यात घालतात. काल्याच्या दिवशी गावाचं नाव काय? सुरळे गाव. सुरळे गावातल्या 101 तरुणांनी जे माळकरी नाहीत त्यांनी, माळकऱ्यानं उगच आता सोंग आणू नका, नंबर लावू नका, ज्यांच्या गळ्यात मुळात माळ नाही त्या 101 तरुणांनी काल्याच्या दिवशी बाबाच्या हातान माळी घालायच्या. तुम्ही केलेला एवढा अवडंबर तो सफल झाला, नाही तर काही सफल नाही. मग सोनाराच्या नळीवाणी इकडून तिकडे गेले वारे. 101 पोरांनी तेवढे पोरं भरत नसतील तर ज्याचे दात पडलेत का त्यानं चावणं गेल्यावर तरी बाबाच्या हातान माळ घाला. चावणं गेल्यावर नको वाचा वाचा करू रे. निदान आता तरी तासाती रे. या मातीतले मोठे महात्मे जन्माला आलेत. आदरणीय बाबांच्या हाताने माळी घाला घाला घाला. तर सप्तकारणी काय करायची मोठाली सप्ती करून महाराजांनी त्याला खपक्या पाकिट देणे. तुम्ही असेच तेल गेलं तूप गेलं ना हाती दुप्पट नाही आलं. काहीतरी घ्यायला पाहिजे ना, घ्यायला पाहिजे काहीतरी. असो बाबा
सटवी शोधली, ती राक्षसांची सटवी होती. कोण? मी तितिक्षा सटवी आहे. वा, निशाचरांचं भाकीत तुला येतीस होय. कुंभकर्णाचं भाकीत कोणी लिहिलं? ती म्हणली कोणाला बोलायलास, कोणाला बोलायलास तू, कोणाला? तिला माहीतच नाही बाबा काय तर मारुतीराय काय माहीतच नाही तिला. तिला वाटलं वानरच आहे का नाही दुसऱ्याचा पाला तर खाणार झाडाचा. कोणाला बोलायला? मारुतीराय म्हणले तुलाच बोलायलो जिजी, तुलाच बोलायलो, तुलाच. काय सांगू आता संतांचे उपकार, तुलाच बोलायलो जिजी, मी तुलाच बोलायलो. काय काम आहे तुझं? काही नाही. कुंभकर्ण कशान मरण बया. वाननेर आलं मला विचारायला, तिला माहीतच नाही काय ताकद आहे. हे बाबा काय ते पैठणच्या मालकाला विचारा. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकांचं वाक्य बाबा. दिसायला तिला वानर दिसलं. कोण आपण? तेव्हा युगत चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही. राजाचं पोरगण प्रधानाचं पोरग हत्तीच्या जवळ खेळायचं, हत्तीच्या जवळ. आता राजाला माहित होते प्रधानाचं पोरग आहे ना हत्तीचं पोरग आहे. मग ते कालांतरानं काय करू लागले, हे हत्ती काही करी न गेल्या त्याचं नाक कवळं असते, हत्तीचं सोंडीचं पुढचं तोंड असतं ना ते कवळं असते. यायनं काड्या घेतल्या, नाकाल टोचल्या, भळा भळा रक्त निघू लागलं. राजा निघण्यासाठी आला, प्रधानजीनं माऊताला सांगितलं ए अंबारी लावा, म्हणजे हत्ती चालवणारा तो माऊत. तो माऊतानं सांगितलं नाकातून रक्त आले, बोलून घेतलं. कशाने आला रे? राजे साहेब आपले सुपुत्र आणि प्रधानजीचे सुपुत्र यांनी त्याच्या नाकात काड्या टोचल्यात. राजा जवळ आला आणि हत्तीच्या कानात म्हणला येडपटेस का काय तू? अरे महजरी पोरगण प्रधानाचं असलं त्या मारी नको, पण सोंडीत धरून असं फेकी जाय एकदा, नुसतं असं करी जाय. मग सोंडीत धरलं आणि एकदा असं केलं, ते वरी नेले तो तरच संडास झाली. पुन्हा हत्तीच्या नाकात काड्या टोचायला आली नाही. होते राजाचे पण जरा उचलावत लागलं ना. अहो ती राक्षसाचं भविष्य लिहिणार पण चरचरच बोलू लागली. कोणाला? मारुतीरायला. मग मारुतीराय म्हणले बाई तू सांगत नाहीस? कस काय सांगन, रावणाचा आदेश आहे. मग तू ज्याला मानतीस का त्याच्या दाढीन मिशाम्या दुपारा 2 वाजता फुकल्या, तो मी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची, तो मी आहे. गाव फुकले तो मी आहे. सगळं मेकअप पातळ झालं, फॅरन लवली, कुठं लवली, लिपस्टिक, ते भावळ्या कापायचा वस्तारा फास्तारा चटच गेलं बोल. हो ते अशी बगलातच होतं ना, ते चटच गेलं ते निघून. बाई तुम्ही अंजनी सुथेत का? आता तुम्ही म्हणली नाही तर आरोतुरच बोलू लागली. हो येड्यावानीच करू लागली, बिन पाण्याची पेल्यावानी. राक्षसीन होती ती. राक्षसीन म्हणजे काय सांगू तुम्हाला, संस्काराच्या बाहेरची, संस्काराच्या बाहेरची तिला राक्षसीन म्हणायचं. संस्कारहीन राक्षसीन. एक सांगतो माझ्या माईंनो, एखादा बॉम्ब तुमच्या अंगावर टाकतो म्हणजे तुम्ही काय माझ्या शत्रू नाहीत, वैरी नाहीत. पण ज्या संप्रदायाने तुम्हाला इतकं उंच शिखर दिले त्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो म्हणून तुमचे कान टोचतोय. त्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती काय असेल बाबा, तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राजे हो, हजारो कोटीची ज्यानं प्रॉपर्टी कमवली, ते मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं पोट आम्हाला विचारतंय आमच्या दादांचं श्राद्ध कोण्या दिवशी घालू. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली बापानं, कोणासाठी? पोट्यासाठी. ते आम्हाला विचारते मामा गुरुजी
कोण्या दिवशी श्राद्ध घालू, कोण्या दिवशी का पोट्याला माहित नसतंय. कारण संस्कारहीन बाप असतो, संपत्ती प्रारब्धाने येत असते. पण नरसू बाबा असतील, माधव बाबा असतील, नगद नारायण बाबा असतील, माणिक बाबा असतील, गोविंद बाबा असतील, आदरणीय पूजनीय शिवाजी बाबा असतील, सांगा या नारळी सप्तेची तिथी प्रांतातल्या कोणा माणसाच्या लक्षात नाही. प्रत्येकाच्या अंतकरणात ही तिथी भरलेली आहे. का ही पूजनीय लोक आहेत, ही वंदनीय लोक आहेत, ही आदरणीय लोक आहेत. आणि आता या देशाची स्त्री किती मोठी आहे का, या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. त्या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं पोटात ठेवले, त्या राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब, महाराणा प्रताप धर्मनिष्ठ राजा ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवला, ती माऊली किती अधिकारी असेल. या भारतीय संस्कृतीतल्या भगवान शिवशंकरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी माऊली देवी अहिल्याबाई किती मोठे असतील. शिक्षणीच्या चळवळीतली महान माऊली माझ्या सावित्रीबाई फुले किती मोठे अधिकारी असतात. या तुमच्यातल्या तुम्ही चुका करता कामा नये. याच्याकरता एखादा बॉम्ब टाकतो, राग येऊ देत जाऊ नका. माझा काही तुमच्या बांधाला बांध नाही, घराला घर नाही, धुपण लागायचं असं म्हण नाही. दुसरा मुद्दा सांगतो. जगातला कोणताही बाप मुलाला 25% वेळ देऊ शकतो, आई 75% देऊ शकते. म्हणून या पवित्र देशातल्या भारतातल्या बारीकशा उज्ज्वल ताऱ्यांना तेजस्वी तारे करण्याची ताकद माहीत असते. मन माय चुका करता कामा नये. अंधश्रद्धेच्या तत्वावर आरूढ राहायचं नाही. वारकरी संप्रदाय घट्ट कंठात धरायचा आणि जोमानं आपल्या लेकरांना उपदेश करायचा. मोठी होतील लेकर, भविष्यातली तारे होतील, ती देशाची तारे म्हणून चमकतील. संस्कारहीन म्हणजे राक्षसीन, इथपर्यंत आलतो ना महाराज. बाबाजी मी तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळ्या असं सांगितल्याबरोबर घामच आला तिला. आणि मग म्हणली मारुती राय, कुंभकर्ण कशान मरणे सांगते पण मला रावण मारीन. मारुतीराय म्हणले ते तुला कळाल्यावर मारीन, पण नाही सांगितलं मी तुला आता मारतो. मी आताच आपटीतो, अशी आपटून समुद्रात टाकतो. चांगल्या माशाने तुला खाल्लं पाहिजे. हो आताच आपटीतो बाई. आणि एक करता का, मी सांगते पण मग मला वाचितान का. अरे तू कुंभकर्णाचं मरण सांगितल्यावर परवाच्या दिवशी रावण्या मारणारच आहेत ना आम्ही. तुला काय ताण घ्यायचा. युगजून मला म्हणला रावण्या कस काय म्हणजे. मी तू अचुलता ऐकतो, तू अचुलता ऐकतो. वापस घेतो मग शब्द, माफी मागतो. बाबा काय होतं माहितीये का, हे 2-3 पुस्तकं शिकलेली दुसऱ्याच्या नाकायनं काड्या घाली. बुटकभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतून तू थुतरत धुतलं नाहीस. तो तोंडात बरस तसाची रूम नाड केल्यावानी आणि समुद्राला अर्घ घेल. भास्करो तेजो भयो दिवाकरम निशापती सर्वस्थितायाम आपामपती निर्भयो. तुला धुई तोंडादी. या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल बाबा. या संप्रदायात श्लोक कमी असले तरी चालतील, ओया पाठ कमी असले तरी चालतील, अभंग पाठ कमी असले तरी चालतील. तर किटनाना पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. तो 1 नंबरचा महाराज. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला आई म्हणणारा हा संप्रदाय. रावण या परीक्षेत नापास झाला. या परीक्षेत रावण नापास झाला. अगा तेजू जगदानंद कंद पतये सभार्या सुजायते वात्सल्ये अर्थदायिनी म्हणजे लक्ष्मी रमा तत्वल्लभेताम हरणंच सर्वस्थितः. चूक केली रावणानं. हे काय आमच्या आजन लिहिले का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिले. चूक केली. जायो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. आणि या संप्रदायात तसा बट्ट्याबोळ करणाऱ्या नालायकाला मानत नाहीत. रावणाच्या त्या चुका आहेत. चला असो, याच्या करता म्हणतोय मी.
त्याचं माझं काय भांडण नाही, ते काय माझ्या विरोधात इलेक्शनला उभा नव्हता. त्यालाही आम्ही मारणार आहेत, पण सांग कुंभकर्ण कसा मरेल. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगितलं, म्हणले खाली वाका. मारुतीराय वाकले, कानात सांगितले, पोटे शुभवस्थिता सव्याम पृष्ठे शुभय स्थितानाम द्वंद्वानाम परचक्रेषु भय सव्या सव्य अपसव्या स्थितम पृष्ठेषु चक्षु हितेशम दक्षिणाधिपतये. अर्थ सांगताय त्याचा काय झाला तर? हा, तुम्ही असे चोर पंक्चर होत जा. चोर पंक्चर कशाला म्हणतात माहिती का? दुकानावर नेलं पंक्चरच्या की पंक्चर गवसन, आणि घरी गाडी लावली की सकाळच्याला हवा राहीन. याला म्हणायचं चोर पंक्चर. आणि तुम्ही शिकल्यावर, तुम्ही पाठ केल्यावर आम्हाला ना शिकला जावं लागेल. तुम्ही ऐकून इथंच सोडी जा. रुमाल झटकेला की कालचा अभंग कानो बापा. काय कानात सांगितलं पुढे ऐका. 45 मिनिटाच्या आत मारुतीराय आले. शब्दात वजन होतं. ही लोक काय कोणाला शब्द देत होते का? आणि यांचे शब्द वाया जायची ताकद आहे. अर्ध्या तासाच्या पुढे पळा करणा बवाचीनी घटका संभ्रमे. करण बव पळ ही पंचांगाची भाषा बाबाजी. भगवंताच्या लक्षात आलं, येत नाही हनुमंत लवकर. आता 45 मिनिटात हजर. प्रभू आलोय. आज कुंभकर्ण मरणार. कसा मारी तू रे? पाय न माग हम किती सुटलाय. कसा मारी तू, कसा मारी तू. ताण घेऊ नका, मरतय. तुम्हाला एक सांगू का? मारुतीरायनं सरळ सरळ प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं असतं फिरा. बाप ऐकतच नव्हता. कोणता बाप? जगाचा. प्रभू रामचंद्र ऐकत नव्हते. का? कारण सूर्यवंशाची ती रीत नव्हती, शत्रूला भ्यायची रीतच नव्हती. 9 गोष्टी सूर्यवंशातल्या होत्या. एक तर जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द मोडायचा नाही. एक अगा द्वंद्वा परिचक्रेशी पलाया भय व्याप्तिया. शत्रूला भेऊन पळायचं नाही. 2 पैकी हा नियम द्वापार युगात मोडा. बरं, द्वापार युगात पंढरपुरातल्या मालकानं नियम मोडा. कधी कधी सांगता येईल कोणाच्या देखता मोडा? हा, कोणता वन? कालय वन. बर, रामायणात कोण होता? किती भागवतकार फुकल्या सुधरतान. पहिली मला गोळी घाला. जाऊ द्या. एक जण म्हणला, महाराज इतकं नका आम्हाला दोटू, तुमचं काय पाकिटावर चलते म्हणून पाठ करता. आम्हाला काय तितक्या कुटाने होऊन गरज आहे? हे बाय असं चलत द्यायचं. म्हणून देवाला रणछोड राय नाव प्राप्त झालं. रणछोड राय, रणातून पळाले. पण सूर्यवंशातला एकही राजा पळाला नाही. बाबा एकही पळाला नाही. मारुतीरायच्या लक्षात होतं आपण सांगितलेलं मालक ऐकणार नाही, आपल्याला आपल्याच युक्तीनं करावं लागेल. बुद्धिमतान वरिष्ठम. काय सांगू आता संताची उपकार. आता बघा टप्पा. आणि मारुतीरायनं शेपटीला आदेश दिला, बाई जरा मालकाच्या गुदगुले कर बरं. तो शेपटी म्हणली, बाई आणि प्रभू रामचंद्राच्या गुदगुल्या मी तोडते ना. मारुतीराय म्हणले, तू मही हेस ना. काय शेपटी? तू माही हेस ना शेपटी, कसे तोडतील मालक? ती म्हणली, बाई मग तुम्ही हातान करा ना. गुदगुल्या हातान. अगं ऐक ग तू, ऐक ग, ऐक ग. कोड आहे माझ्या डोक्यावर, संकट आहे माझ्या डोक्यावर, तू ऐक. कर गुदगुल्या. सव्या ती अपसव्या, सव्या ती अपसव्या. येत पुच्छाग्र भय भागेशु. पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक. सव्या ती अपसव्य म्हणजे डावा आणि उजवं. काखेमध्ये शेपटीचा गोंडा हलत होता. बाबा प्रभू रामचंद्र असं झटकायचे, पण माग पाहत नव्हते. धुरंधर योद्धा. पण मारुतीरायने शेपटीला सांगितलं, अगं फिरवणं पटकन. आणि मग शेपटीनं जास्त असं केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले, कोण? पाड झाली कुंभकर्णाकडं आणि तोंड झालं मारुतीरायकडं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता सूर्यवंशातल्या राजाचा नियम मोडास. ऐका मालक, मी किती नियम मोडाय ते नंतर पहा, पण एकदा पुन्हा वापस फिरून पहा. बाबा तो कुंभकर्ण खाली पडला होता.
कुंभकर्ण खाली पडल्याला पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मारुतीरायला मिठी मारली. पाहून स्वतः 3 दिवसापासून बाण मारतोय रे, मरत नाहीये. काय औषध दिलंस? कशान मेला कुंभकर्ण? मारुतीरायने ब्रह्मांडाच्या मालकाचे डोळे पुसले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू मी काही केलं नाही, कुंभकर्णाला तुम्हीच मारले. मी कुठं मारलं रे हनुमंता? मी कुठं मारलं रे? अरे मी जेवढ्या वेळ त्याच्याकडे तोंड करून होतो तेवढ्या वेळात मेलाच नाही. मी तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर कस काय मरतोय? तुझ्या डोळ्यात ताकद आहे, तुझ्या शौर्यात ताकद आहे, तुझ्या या उभरांग पिंडात ताकद आहे. नाही प्रभू, त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे. त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे. कारण त्याला वरदान होतं, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नव्हतं. पण हे देवाला माहित नव्हतं बाबाजी. मग विटेवरच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद, विटेवरच्या मालकाचं संकट दूर करायची ताकद आणि त्या युद्धात जय प्राप्त करायची ताकद ही कृपा मारुतीरायाची झाली. म्हणून तू कोबर आहे पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. बाबा आपल्यावर उपकार संतांचे असतील. मारुतीराय नावाच्या संतांचे उपकार ब्रह्मांडाच्या मालकावर आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. राजे हो, संतांना जे करता येतं ते देवाला नाही करता येत. कारण देव जे करतो का ते बायोडाटा बघून करतय. तुमच्या नशिबात काय लिहिलंय, कसं होणार आहे ताटे सर, कुठं आपटणार आहेत, कुठं वरी जाणार आहेत, यानुसार मामा नाना देव करत असतो.
हे सगळा बायडाटा चुलीत घालून पुढच्याच चांगलं करतात ती संत असतात. सगळा बायडाटा चुलीत, ती ताकद या लोकांची. तुम्हाला एक सांगू का, कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी मिटत नाहीत त्या संतांच्या पुढे नम्रपणानं सांगितल्या तर मिटतात. या लोकांची ताकद असते. एक पुरावा सांगतो बाबा. टाइम झालाय का? मला सावध करा बरं का सगळं आटोपल्यावर. मग काम मग काम म्हशीच्या वगारावानी हिरवटीला लागल्यावर दूध इसरत आहे. तुम्ही मयावर घेतल्यावर हसलात, मग वघाराचं ऐकणारी कोण? यायला मला वघारू म्हणल्यावर मस्त वाटलं. विठाला विठाला. बाबा, दुर्योधन नावाचा व्यक्ती, या दुर्योधनानं तुमच्यासारख्या वासनेला विस्तू लावलेल्या महात्म्याच्या शब्द अंतःकरणाला तडा दिला. राजेहो, एक सांगू का तुम्हाला, संतांचे विचार पटले नसतील ना तर मौनस्त जायते. आपल्याला संतांचे विचार पटत नाहीत ना तर शांत बसलेला अतिउत्तम आहे. त्यांच्या विचाराला गालबोट लावणं जीवन मातीत जाते. जीवन पिढ्याची पिढ्या मातीत जातात. संतांच्या विचाराला नाही तडा जाऊ द्यायचा. बाबाजी 11 क्षोणी सैन्य आणि या सैन्याचं सेनापती पद नाना भीष्माचार्याकडं, वादळमोहीची नाना भीष्माचार्याकडं. निष्पाप माथार हो बाबा, निष्पाप माथार, निष्पाप माथार. किती पवित्र माथार सांगू तुम्हाला. ज्या माथाऱ्यानं 113 बाण अंगात घुसल्याच्या नंतर एक ग्रंथ केला, त्या ग्रंथाचं नाव आहे विष्णू सहस्रनाम. आणि त्या ग्रंथाचं वाचन सप्त्यात होत नाही, तो सप्ताच नाही. मला वाटतंय संभाजीराजे फार वेळेसपासून मी येतो सप्तात, पण मला गेल्या वर्षी पूर्ण दैनंदिन माहिती मिळाली. गाथ्याचं भजन वेळेला, हरिपाठ वेळेला, प्रवचन वेळेला, जी कथा असेल ती वेळेला, प्रत्येक गोष्टी वेळेला. गाथ्याचं भजन पाहिजे. हे कोणला नाही, आम्ही लय भारी वक्ते आणले, गाथा काढून टाकला, माथा खराब केला नालायक तो. ज्या सप्त्यात गाथ्याचं भजन नाही त्या सप्त्यातल्याची माथेच खराब झाली. बापाची जागिरी आहे का आपल्या नवीन नियम लावायला? काय लय मोठा वक्ता आणला, त्याला इमानाचं वार तरी लागणार आहे का? कोणालाही मोठं म्हणत असतात का? पवित्र महात्म्याच्या अंतःकरणाला तडा दिला बाबाजी. काय म्हणलं नालायक दुर्योधन, पितामह तुम्ही आमचं खाता आणि काम पांडवांचं करताल. असं नव्हतं हो ते गुळसकर, नव्हतं असं ते म्हातारं. चांगलं होतं ते म्हातारं. ते काय मंदिरात गुटखा खाणार, तंबाखू खाणार असं म्हातारं थोडंच होतं. काय इतके येडगुळ म्हातारे. तिसरीच्या पोराला बिडी वडा पेटून आणायला सांगितली आणि बिडी इतकी इमानदार आहे ती वहड्याशिवाय पेटतच नाही. आणि हे काताड, माझी भाषा तिकडची जरा, त्या तिसरीच्या पोराला बिडी पेटून आणायला सांगते. लायकी का कृती त्याची? कोणाला काय काम सांगावं याचा काही नियम आहे का नाही, प्रणाली आहे का नाही? वा, कोणाच्या विषयी गरळ वकणे हे चूक आहे, किंवा अधिकार नसताना कोणाची स्तुती करणं ही सुद्धा चूक आहे. पण बाबाजी मुस्लिम समाजाच्या धर्म मंदिरामध्ये त्याला मस्जिद म्हणतात. आपण जात नाहीत, पण कुठेही बिडीचं दुंडूक आणि काड्याच्या पेटीचा तुकडा सापडत नाही. माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शन मंडपामध्ये कोपऱ्यात तंबाखू खाऊन थुकू नये याच्याकरता पांडुरंगाचे चित्र कोपऱ्यात काळ्या रंगाच्या शाहीनं काढीत, पण तिथं पण नालायक थुकतीत. लायकी आहे का?
मी एकदा तिरुपतीला गेलो, गाडी केली, सारी चला म्हणले, मी गेलो, जात असतो. माणसानं प्रांत पाहायला पाहिजे, बघितलं पाहिजे. याच्याकरता यात्रा करायला सांगितल्या. तर गेलो तर मग खाली ती सगळी तिथली लोक येतात, त्यांनी ते बिड्या कोणाच्या असतील, कोणाचा तोटा असेल, काय असेल ते, कोणाची सिगारेट असेल, चट हिसकून घेतले. तर आमच्यासोबत एक कार्ट होतं, त्यानं वरी गेल्यावर रूम केल्यावर सिगारेट वळली. मी म्हणलं तू कस काय नाही गौसली? म्हणला मी गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली. मी म्हणलं तिरुपतीला पण कळणार नाही याला किती मार्क द्यावे. त्या मालकाला सुद्धा कळणार नाही याला बुद्धी कोणीच टाकली असेल. गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली त्याने सिगारेटची पाकिट. काय 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 अर्थ आहे का त्या गोष्टीला? व्यसन सोडून द्या, सोडून द्या व्यसन, कामाचे नाही ते, चुकीचं आहे. दादू 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 वाढ नाही, वाढे वाढ वाढे वाढे. तेव्हा ज्या बाईला स्वयंपाक चांगला येतो का तिनं वाढावं पण कन कन. हो, आमची इथली आणती की भजे चांगली तळीत होती, अशी बचक भर धरायची, वाढ म्हणल्यावर दोनच टाकायची. मी म्हणायचं आणती का काकू ते हाताला इचू डसू दे ना, पडू दे ना, असे बद बद खाली पडू दे ना, पडू दे ना. असं नाही, वाढेव म्हणल्या वाढी ते बिचार ते बी निबर झाले. आता ते म्हणते मला हसण्यात नाही आले. ते पण एक संप्रदायातले घटक आहेत बिचारे, त्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. विनोद द्या सोडून. तुम्ही खातामचं आणि काम कौरव पांडवांचं करता. राग आला बाबा, रागाच्या भरात प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. माऊली पण केलं म्हाताऱ्या, निष्पांडवी पृथ्वी करीन. वा एति सपात्रेषु सहकुम पात्रेणां दुग्धायां अर्धपात्रेण जलः द्विचिमुटा सुपरडष्ट आसामस्य यत् शर्कराति जायते यत् मिश्रणम आलस्य निवारणार्थम चहा पुराणंच कथितम. त्यांना 2 कप कडक चहा द्या म्हणजे त्यांचा आळच आहे. विठाला विठाला उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. बाबा काय सांगू आता संतांचे उपकार. उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे, निष्पांडवी पृथ्वी करीन. अगोदर कानावर पडलं पंढरपुरातल्या मालकाच्या, घामच सुटला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. या पांडवांना हस्तिनापूरचं स्वराज्य, इंद्रप्रस्थाचं स्वराज्य होतं. इंद्रप्रस्थ अधिक हस्तिनापूर पांडवांना मिळावं याच्याकरता घराव तुळशीपत्र ठुलन पांडवांच्या घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि ते पांडव उद्या दुपारी मरणार, पण सामान्य माणसाचा नाही, भीष्माचार्यांचं पण आहे. कोण भीष्माचार्य? देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारुनिया दूर स्वशरीर रक्षिले. हे पात्रता ज्या योद्ध्यात ते भीष्माचार्य. इच्छामरणी महात्मा. मालक फक्त चिरंजीव आहेत. मारुतीराय फक्त चिरंजीव, पण भीष्माचार्य मारुतीरायपेक्षा दुप्पट ताकद. मारुतीरायनं विचार जरी केला मला मृत्यू पावायचं तरी येत नाही मृत्यू. एकच फक्त अमर चिरंजीव. पण भीष्माकडे 2 गोष्टी होत्या. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत यमाची काय मायवेली, आणि ज्या दिवशी निघून जायचं त्या दिवशी यमाला सगळे कामं सोडून भीष्माचार्याला न्यावं लागलं. या 2 ताकदी भीष्मांकडे होत्या. त्या म्हाताऱ्याचं पण आहे. एक जण म्हणला देवा पुढे भीष्म काय? म्हणलं सुंबळे आहेस का काय तू? आखलीचा कांदा फुटला तुला.
युद्धावर रथात बसायच्या अगोदर पंढरपुरातले मालक भीष्माचं दर्शन घेत होते आणि दिवसभर आशीर्वाद पुरत होता. तुम्हाला एक सांगू का, साधूचे उपकार किती मोठे असतात. बाबा गुडघ्याच्या वरी 4 बोट, बेंबीच्या खाली 2 बोट, एवढा भाग हाडामासाचा होता दुर्योधनाचा. आणि गदा मारून दुर्योधन मारायचा होता. तो भगवंतानं भीमाला सांगितलं, कमरेच्या खाली गदा मारित नसतात पण मारायची. भीम म्हणला, युद्धात निषेध होते. हो दे, मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईचे वस्त्र हनन केले, त्याची अक्कल कुठं नदीला गेलती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला मांडीवर बसलं तेव्हा त्याची अक्कल कोण्या नदीला गेली. आणि तू काय सांगतो शहाणपणाचे पारे. असा देव नाही म्हणला, मी म्हणायलो. कारण ते मेवणे होते ना, इतका कडक कसा बोलून ते बहीण दिली तीन त्याच्या घरी. आणि तुम्ही काय शास्त्र पुराण सांगायले, हान गदा. गदाच फिरली पण भगवान म्हणले, थांबय बापा, मी सांगल ते तिची हान, उद्या हान. भीमान म्हणायचं, हानू का. थांब बापा थांब, उद्या म्हणतो थांब म्हणतो. 18 दिवस युद्ध झालं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. 9 दिवसात वधिले कौरव, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 18 दिवस युद्ध चाललं, 5-4 दिवस मातीत गेले. उद्या मार काय मिळे. भगवंतानं कानात संध्याकाळी सांगितलं, मी जे दिवशी सांगेल त्या दिवशी मार. आणि एके दिवशी सांगितलं, बाबा खुनीलं हान गदा. गदा हानली, दुर्योधन खाली पडला. त्या दिवशी का म्हणले सांगू का, रोज दुर्योधनानं आईनं सांगितलं होतं, युद्धाला जाताना म्हाताऱ्याच्या पाया पडून जाय. कोण म्हातारं. मुनिश्री भीष्माचार्य. हे वासनेला कामाला विस्तू लावलेली माणसं अधिकारी असतात. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रो ब्रह्मचर्य धर्मास्तितो जायते यत्पुनितो फलश्रुत्या. अधिकार असतो. लोक हे तळपत्या सूर्यासारखे तेजस्वी लोक असतात. दर्शन घे म्हाताऱ्याचं. आणि एकाच दिवशी चुकून भीष्माचार्याचं दर्शन घेतलं नाही बाबा, त्या दिवशी देवानं गदा हाणायला लावली. ताकद सांगू, 2 कामं होते. त्या दिवशी आईचं बी दर्शन विसरला आणि भीष्माचार्याचं बी दर्शन विसरला. आईचं दर्शन घेत होता, त्या आईच्या आशीर्वादाचं कवच दुर्योधनाच्या भोवताल फिरत होतं. दुसरं दर्शन भीष्माचार्याचं घेतलं की संतांचं कवच अंगामागं फिरत होतं, म्हणून भीमाची गदा चलत नव्हती. त्या दिवशी संतांचं दर्शन विसरला आणि आईचं दर्शन विसरला. त्या दिवशी दुर्योधन खाली पडला. इतकी ताकद आहे संतात, इतकी ताकद आहे आपल्या आई वडिलात. असो काय भीष्माचार्य असतील ते. ठास 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 पंढरपुरातला मालक रडत होता. द्रौपदीने विचारलं, प्रभू का रडता. ताई, उद्याचा सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुझ्या कपाळावरची कुंकुमाची चिरी पुसल्या जाणार. काळीच तुटलं. हो काळीच तुटलं. द्रौपदीनं सांगितलं, दादा तू असल्या माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची काय ताकद आहे कोणात. ताई, आजार मर्यादेच्या पलीकडे गेलाय भीष्माचार्यांचं. पण हे उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार. पांडव जिवंत ठेवणार नाहीत. देवा काही प्रयत्न काही नाहीत. भीष्माचार्याच्या पुढे आपलं काही चालत नाही ताई, काही चालत नाही. अख्खी रात्र डोक्याला हात लावून देव होता. काय सांगू आता संतांचे उपकार. अख्खी रात्र डोक्याला हात लावली, अख्खी रात्र. कारण एवढं केलेलं पाण्यात जाणार होतं, एवढा अट्टहास केलेला सर्व पाण्यात जाणार होता. रात्रभर डोक्याला हात. ब्राह्मी मुहूर्त सुरू व्हायला 18 पळ वेळ शिल्लक होता.